मुलीला मध्ये रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी ओढून गेली. म्हणून ती मुलीची आई वडील आणि ती मुलगी लहानची मोठी होती महाराज. मुलगी ते लग्नाला 16 वर्षी त्या लग्नाला आई ती महाराज. त्या मुलीच्या आई वडिलांच्या घरी पैसा पाणी नसतो, अडका नसतो. ते आई त्या मुलीचे वडील सकाळी उठतात, आपल्या राम मंदिरामध्ये दर्शनाला जातात. त्या पारावरती बसला असं मंडळी. म्हणून ते पारावर बसलेला असते आणि त्या मुलीचे वडिलाला ते शेजारचे म्हणते का रे रखमाजी, तुझ्या मुलीचं लग्न करायचं का महाराज. त्या मुलीच्या वडिलाला मोठा धक्का बसतो. अरे बाबा, माझ्याकडे पैसे अडका नाही, मी पैसे कुठून घेणार, माझ्याकडे 1 रुपया सध्या नाही. याचा बटन काढतो ते मुलीचे वडील. त्या मुलीच्या लग्नाला सुरुवात होती महाराज. आणि त्या मुलीचे वडील घरी जातात. त्या मुलीच्या आई त्या मुलीच्या वडिलाला म्हणते का हो, सकाळच्या रामाच्या पारामध्ये गुलाबाच्या फुलासारखा चेहरा तुमचा फुलेला होता, चेहरा एकदम सुकून कसा काय केला. काय सांगू गे राणी मैना, तुझं मला जेवण नको, काय नको, पाणी नको. आपल्या आज मुलीचे लग्न करायचंय. आपला जो पैसा अडका नाही बाबा, इकून तिकून पैसे आले आणि त्या मुलीच्या लग्नाला सुरुवात केली त्या आई वडिलांना. त्या आई वडिलांच्या दारामध्ये 16चा मंडप असतो, पिवळा चटक दिवा. आणि त्या मुलीला हळद लागती. हळद लागल्याच्या नंतर त्या मुलीची आई त्या मागच्या घरामध्ये भीतीला धडका घेते की माझ्या मुलीला आज हळद लागली, माझी मुलगी ओढून जाणार. म्हणून ती आई मुलगी त्या आईला काय म्हणते महाराज, माझी आई रडती तेवढी माया त्या बापाला असते. त्या आईने 9 महिने 9 दिवस तर हाताच्या फोडासारखा त्या चिमणीला वागवलं. 9 महिने 9 दिवस तर हाताच्या चांद्रासारखं त्या मुलीला झाकलं. त्या मुलीला आतापर्यंत कोणत्या गोष्टी कमी केली नाही महाराज. म्हणून जेवढी माया त्या आईला असती महाराज, तेवढी माया त्या बापाला असती. आणि त्या मुलीला लग्न लागायची सुरुवात होती. आणि त्या नवरदेवानं त्या नवरीच्या अंगामध्ये त्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. त्या नवरीची आई त्या तुळशी इंद्राला पाणी करता असताना त्या डोळ्यातून आसू टप टप त्या तुळशी इंद्रावर पडला. शेजारची बाई म्हणजे का रुक्मिणी ताई, तुझ्या मुलीचं लग्न लागलं का.
त्या मुलीच्या आईच्या हातातून ताब्या आपलं मता हातातून गळून खाली पडत आणि त्या मुलीच्या आई ढसढसच्या टेजवर जाते. त्या मुलीच्या गळ्यामध्ये पटकी, ताई तुला मी लहान मोठे केले, शेवटी तुम्हाला सोडून जाणार. त्या मुलीचं लग्न लागलं आणि मुलगी त्या कळपातून 6 टाण झाला आणि मुलगी तेवढ्या कळपातून नवरगावच्या पाठी माग 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 चालली. पण मुलीचा पाय ढकत नाही पुढं. आई बापातून जीव निघत नाही मुलीचा. म्हणून ती मुलगी त्या बापाला काय म्हणते, काय ते बाप बिचारा आपल्या मंडपाच्या खांबाला मिठी घालून घालत असताना महाराज म्हणून माझा बाप रडतो माझा बाप रडतो माझ्या हृदय मला काय माया बापाला असती. बापाची माया जगाला दिसत नाही. बापाचं रड हृदयामध्ये असतं महाराज. बापाला गंज रडता येत पण 4 लोकांसमोर बापाला रडता येत नाही हो. आई ढर सारखी त्या मुलीसाठी रडते. तसंच त्या मुलीचा भाऊ आणि बहीण दोघं आईच्या पोटी जन्म घेतलेला असता. ती मुलगी लहानची मोठी झाली. भावाला लहानपणी बहिणीची किव येत नाही. भाऊ लाता खाली त्या बहिणीला मारतो. आजकालचे लोक आहेत तसे, काहीला किव नाही. ज्या टायमाला मुलीला वाटतं माझं लग्न कधी होईल, कधी माझ्या सासरी मी निघून जाईल, मला एवढा त्रास आहे भावाचा. पण ज्या टायमाला लग्न लागलं ना त्या टायमाला भावाला त्या बहिणीची किंमत कळते. का की मी माझ्या बहिणीला लाताखाली मारत होतो, माझ्याकडून चुकला असं क्षमा मागतो. जसा दगडाला घाम फुटतो महाराज ते पाजर फुटतो. भावानं त्या डोळ्यातून पाजराचं पाणी टप टप खाली गळतं की ताई काही जर चुकला असं मी तुला क्षमा मागतो ग. म्हणून तिसऱ्या कड्यामध्ये बहीण त्या भावाला काय म्हणते, काय माझा दादा रडतो माझा दादा रडतो माझी सोन्याची बाहुली ग मला चाली गाडीमध्ये बसती. त्या गाडीच्या काचा सगळ्या लावीला असतात आणि बहीण नांदाला चाली धड सासरी आणि काळी आई बापाकडे गुंतच्या मुलीचं हो. त्या टायमाला भाऊ ढसा ढसा रडता आणि बहीण 4 लोकांमध्ये बोलते, काय रडतो दादा माझ्यासाठी, तू मला लाताखाली मारलेला असतो आणि आता तो रडून काय फायदा. बघा ज्याचा मुलगा चांगला संसार चांगला हो. मुलाला किती कम्युनिस्ट ठेवा. मुलगा म्हणतो आमच्यासाठी तुम्ही काय कमवून ठेवलं.
पण मुलीला फक्त अशा चोळी मागणीची आशा असते हो. सांग ना माझ्या बंधू बहिणीला, भावा बहिणीला, माझ्या चुलत्या काकाला, जे मुलीनं मागलं त्या मुलीला तुम्ही कमी करू नका. मुलगी काय तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल याचा पत्ता तुम्हाला लागणार नाही भक्तांनो. मुलीचा तळतळा कुणी घेऊ नका महाराज. मुलीला आशा कशाची, फक्त मुलीला चोळी मागणीची आशा राहते. म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये ती बहीण त्या भावाला म्हणते, दादा काय ते चुकलं असेल क्षमा, मी सासरी आनंदानं चालले, पण पप्पावर लक्ष राहते. पप्पाची तब्येत खराब आहे, पप्पाला टायमावर गोळ्या दे बरं, पप्पावर लक्ष राहू दे. सख्या भावाला नाही बहिणीला मोठे पण, सख्या भावाला नाही बहिणीला मोठे पण, माहेराला जाती ताई आनंदाना, लाडक्या भावाला बाबा, लाडक्या बंधूला बाबा, दिवाळीचा नगर वर्ष येईल, बहीण भावाची आठवण होईल. किती सांगू मी सांगू नवऱ्याला समजा, माहेराला जाती ताई आनंदाना, लाडक्या बंधूला वाळीन, लाडक्या भावाला. म्हणून त्या शेवटच्या आकड्यामध्ये त्या बहीण भावाला म्हणते की दादा मी चालले तुला सोडून, फक्त माझ्या आई बापावर लक्ष राहू दे रे, माझ्या बापा तू लक्ष कर. मुलीसारखं दैवत जगामध्ये पण नाही. जेवढी मुलीला माय आई बापाची असते तेवढी मुलाला आई बापाची कदर नसते. म्हणून मुलगा काय म्हणतो त्या बहिणीला की ताई माझ्याकडून चुकला असेल तुला क्षमा मागतो, पण मी आधी तुमकडे चांगला वागन. म्हणून ते मुलगा बापाला काय म्हणतो, आवाजाची होती आवाजाची होती आम्ही लावलेली माया सारी वाया गेली, माया सारी वाया गेली, माया सारी वाया गेली. रतन सारखी, रतन सारखी, तुमने माझी, तुमने माझी, तुमने माझी उडून गेली. म्हणून ती मुलगी नांदायला गेली आणि त्या घरच्या लोकांना म्हणते की दादा त्या आई वडिलाचं दैवत कुलस्वामी तुळजा भवानी म्हणून त्या देवीला विनंती काय करते महाराज,